जय हिंद मित्रांनो, नमस्ते. मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करीत आहे. बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये जनरली ही व्हिडिओ माहिती संदर्भातलीच आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघा भारत सरकारच्या मार्फत ज्या सरकारी बँका आहेत त्याला पब्लिक सेक्टर बँक्स पण म्हटलं जातं. बघा, तर या सार्वजनिक बँकांचं खाजगीकरणावरती काय चालू आहे तर थोडा जोर चालू आहे केंद्र सरकारचा. मग हे खाजगीकरण जे आहे बँकांचं, याचा फायदा काय आहे आणि त्याचे तोटे काय आहेत त्याच्यावरती आपण या लेक्चरमध्ये या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. बघा, आपण थोडं आपल्या आसपास बघितलं तर तुमच्या लक्षात येईल बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल किंवा इतर ज्या बँका आहेत अशा सर्व ज्या आहेत त्या सार्वजनिक बँका आहेत. सार्वजनिक याचा अर्थ काय तर सरकारच्या बँका आहेत. आणि सरकार याच्यावरती काय टास्क घेत चाललेला आहे की आपल्याला या ज्या सार्वजनिक बँका आहेत या बँकांना आपण काय करू, खाजगी बँकेमध्ये रूपांतर करू. आता बँकांचं प्रायव्हेटायझेशन जे आहे करण्यापाठीमागचा उद्देश जो आहे तो सरकारचा डिफरंट आहे, वेगळा आहे. याच्या पाठीमागे सरकारचा जो इंटरफिअर होत आहे बँकांच्या मध्ये, सरकारला स्वतःहून गुंतवून घ्यावं लागत आहे, सरकारच्या कर्मचारी सरकारचा त्याच्यामध्ये वर्ग जात आहे, अशा बऱ्याच मुद्द्यांना एकत्रित घेतलेला आहे. त्याचबरोबर परकीय गुंतवणूक असेल, या सर्वांना एकत्रित घेऊन हा निर्णय केंद्र सरकार घेण्याच्या काय तर फेजमध्ये आहे. काही प्रमाणामध्ये याच्यावरती चर्चा पण चालू आहे. आता बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा येत आहे तो NPAचा, नॉन परफॉर्मिंग असेट. म्हणजेच बघा, ज्या लोकांनी कर्ज घेतलेलं आहे आणि कर्जाची परतफेड केलेली नाही आहे, त्यामुळे ज्या सरकारी बँका आहेत त्या खूप डफघाईला आलेल्या आहेत. तुम्ही जर 1992 पासून हर्षद मेहता स्कॅम तिथून जरी आला तर तुमच्या लक्षात येईल की गव्हर्नमेंट बँकांच्या बरोबरच मॅक्सिमम स्कॅम झालेला आहे. मग हर्षद मेहताचा स्कॅम असेल 1992चा 5,000 कोटीचा असेल, नीरव मोदीने केलेला असेल 13,500 कोटीचा जो स्कॅम केलेला आहे, फ्रॉड केलेला आहे, 13,500 कोटी पंजाब नॅशनल बँकेबरोबर केलेला. त्याचबरोबर विजय माल्याने केलेला स्टेट बँक ऑफ इंडिया बरोबरचा 9,500 कोटी आणि इतर ज्या छोट्या छोट्या बँका आहेत त्या आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र बँकेचा स्कॅम असेल DSKचा. म्हणजे असे बरेच स्कॅम आहेत की जे सरकारी बँकेच्या बरोबर झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे काय होतं की लोक, जे मोठी लोक आहेत त्या गव्हर्नमेंट बँकांच्याकडून रेफरन्स किंवा वचल्याने कर्ज घेतात आणि त्याची परतफेड करत नाहीत आणि परत तिथून कुठेतरी पळून जाऊन राहतात. त्यामुळे अशांच्यावरती एक स्वतःची एनर्जी खर्च करण्यापेक्षा, त्याचबरोबर ज्या खाजगी बँका ज्या आहेत, जशा प्रकारे HDFC बँक काम करत आहे, जशा प्रकारे ICICI बँक काम करत आहे, ॲक्सिस बँक काम करत आहे, इतर ज्या खाजगी बँका येस बँक काम करत आहेत, तर तशा प्रकारे पण काय व्हावं तर एक सरकारी बँक आहे त्यांचं खाजगी बँकेमध्ये रूपांतर केल्यानंतर त्यांनी पण काम करावं असा पण सरकारचा उद्देश आहे. आता जो NPAचा विचार केला तर भारतामधील ज्या सरकारी बँका आहेत, टोटल भारतामध्ये NPA जो आहे म्हणजे बुडीत कर्ज जे आहे, नियर अबाउट 2017-18चा मी आकडा सांगतोय, त्याच्यानंतरचे पण आकडेवारी वाढले पण असेल. बघा, 12 लाख कोटी जे आहे तेवढे बुडीत कर्ज आहेत. त्याच्यामधील 8 ते 9 लाख करोड रुपये, साधारणतः मी म्हणतोय 8 ते 9 लाख कोटी रुपये जे आहेत ते सरकारी बँकांना, सार्वजनिक बँकांना फसवलेलं आहे. आणि राहिलेले 2-3 लाख कोटी रुपये जे आहेत ते खाजगी बँकांना फसवलेलं आहे. त्यामुळे खाजगी बँका एकदम फ्रॉड करणारे जे असतात त्यांच्यापासून स्वतःला वाचवतच असतात, कारण अशा लोकांना त्या कर्जच देत नाही आहेत. पण सरकारी बँकांच्या मध्ये काय होतं, कुठला तरी पॉलिटिकल रेफरन्स येतो आणि या पॉलिटिकल रेफरन्समुळे जो मोठा इंडस्ट्रियलिस्ट जो असतो त्याला कर्ज द्यावं लागतं. बघा, त्यामुळे या सरकारी बँकांच्या मध्ये असा इंटरफेअर होत असतो. आता आपण 2 टप्पे बघणार आहोत. एक, बँकांचं खाजगीकरण केल्यानंतरचे ॲडव्हान्टेजेस, फायदे काय आहेत, आणि बँकांचं खाजगीकरण केल्यानंतर त्याचे तोटे काय आहेत, असे 2 टप्पे बघणार आहोत. पहिल्यांदा आपण ॲडव्हान्टेजेस बघू, म्हणजे फायदे काय आहेत. विचार करा, जर खाजगी बँक असेल, आता एखादी HDFC बँक किंवा ICICI बँक समोर आणा आणि दुसरी जी आहे मी म्हणेन की बँक ऑफ इंडिया असेल किंवा कुठलीही बँक तुम्ही डोळ्यासमोर आणू शकता. आता दोन्ही बँकांचं जर कंपॅरिझन केलं तर या दोन्ही बँकांच्या मध्ये जे इफिशियंट वर्क जे असतं, म्हणजे पहिला मुद्दा जो आहे फायद्याचा, ॲडव्हान्टेजेसचा, त्या बँकेमधील, खाजगी बँकेमधील जे कर्मचारी जे असतात ते इफिशियंटली वर्क करतात, स्वतःची पूर्णपणे एनर्जी दिलेली असते. कुठल्याही खाजगी क्षेत्रामध्ये तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल तरच तुम्ही जॉबवरती टिकू शकता. त्यामुळे काय आहे तर प्रत्येक एम्प्लॉई जो आहे तो मनापासून काम करत असतो, खूप चांगलं एफर्ट घेत असतो. म्हणजे खाजगी बँकांचं इफिशियंटली वर्क करणारे वर्कर्स असतात, पहिला मुद्दा. दुसरा जो आहे तो जास्तीत जास्त ॲडव्हान्टेज असतं, ॲडव्हान्स्ड असते. बघा, ॲडव्हान्स म्हणजे मॉडर्न टेक्नॉलॉजी जे असतात त्या खाजगी बँकांच्या मार्फत जास्तीत जास्त वापरलेल्या जात असतात. बघा, मग क्रेडिट कार्डच्या बाबतीमध्ये असेल किंवा
चिप स्कॅनिंगच्या मार्फत तुम्ही पेमेंट करू शकता, इवन तो मोबाईलच्या मार्फत पेमेंट करू शकता. तर खूप ॲडव्हान्स झालेल्या असतात खाजगी बँका. दुसरा मुद्दा ॲडव्हान्टेजच्या बाबतीमध्ये. तिसरा जो आहे तो लोनच्या बाबतीमध्ये फ्रॉड खाजगी बँकांच्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये होतात. लोन म्हणजे एखाद्यानं कर्ज घेतलं असेल आणि तो फ्रॉड करून निघून गेलेला आहे, अशा प्रकारे खाजगी बँकांच्यामध्ये रिअर टू रिअर घडत असतं. ठीक आहे, म्हणजे लोन देत असताना पण ते ॲक्युरेट सगळ्या गोष्टी चेक करत असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ती लोनची रिस्क पण कमी असते, जसं आता सांगितलं. देन इम्पॉर्टंट जो ॲडव्हान्टेज जो आहे, खाजगी बँक जे असते ती प्रॉफिटवरती काम करत असते. जास्तीत जास्त प्रॉफिट कुठून भेटेल, जास्तीत जास्त प्रॉफिट कसा मिळवता येऊ शकतो, त्याच्यावरती ती काम करत असते खाजगी बँक. आता या खाजगी बँकेचा प्रॉफिट झाल्यानंतर त्याचा सरकारला पण काहीतरी हिस्सा जात असेल, टॅक्सच्या स्वरूपात जात असेल, बऱ्याच बाबतीमध्ये सरकारला पण त्याचा फायदा होत असतो. त्यामुळे प्रॉफिटवरती काम करणारी ही जी खाजगी बँक आहे त्याचा डेफिनेटली सरकारला फायदा होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज जो आहे या खाजगी बँकांचा, म्हणजेच बँकांचं खाजगीकरण करण्याचा, की सरकारवरचं जे बर्डन आहे, सरकारवरती जो लोड येत आहे सरकारी बँका चालवण्याच्या बाबतीमध्ये, तो लोड काय होऊ शकतो, कमी होऊ शकतो. या उद्देशानंच काय केलं जाणार आहे तर खाजगीकरणाकडं एक सरकारी बँकांना ढकलण्याचा कल आहे बघा. आणखी एक महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे बघा खाजगी बँकांचा, की बघा सरकारी बँक आणि खाजगी बँक या दोघांची जर तुलना केली तर तुमच्या लक्षात येईल की खाजगी बँक जे आहे याच्यामध्ये एक कॉम्पिटिशन खूप जास्त असतं, पण सरकारी बँकांच्यामध्ये कॉम्पिटिशन जास्त नसतं. आणि सरकारी बँकेमध्ये जे कर्मचारी वगैरे असतात ते लेस इफिशियंटली काम करत असतात, त्यांनी एक प्रकारे व्यवस्थित ट्रीट पण करत नाही. जो कस्टमर वगैरे असेल, खातेधारक जो असेल, त्याच्याशी व्यवस्थित ट्रीटमेंट पण देत नाहीत. हां, मी असं म्हणत नाही ते सगळ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये असंच असतं. काही कर्मचारी खूप चांगले वागतात आणि प्रमाणापेक्षा जास्त कर्मचारी काय करत असतात तर वेगळ्याच ट्रीटमेंट पद्धतीने काय करत असतात, कस्टमर बरोबर वागत असतात. म्हणजे हे झाले ॲडव्हान्टेजेस खाजगीकरणाच्या बाबतीमध्ये. बँकांचं खाजगीकरण यांना डोळ्यासमोर ठेवून केलं जातं. आणखी एक फायदा जो आहे तो सांगायचा राहिला, की बघा परकीय गुंतवणूक जी राहते, ही परकीय गुंतवणूक खाजगी बँकांच्यामध्ये जास्त आहे. का बँकांच्यामध्ये खाजगी जास्त असते, कारण परकीय गुंतवणूक जो जार असतो किंवा फॉरेन इन्व्हेस्टमेंट आपण म्हणतो, तो विचार काय करत असतो की समजा खाजगी बँकेमध्ये गुंतवलं तर या बँकांच्यामध्ये फ्रॉड, या बँकांच्यामध्ये NPA फार कमी आहे, त्यामुळं जास्तीत जास्त रिटर्न भेटू शकतात आणि एक सिक्युरिटी असू शकते बघा कोणाला तर परकीय फॉरेन इन्व्हेस्टरला. मग तो FDIच्या बाबतीमध्ये असून FIIच्या बाबतीमध्ये असेल, इनडायरेक्टली इन्व्हेस्टमेंट असेल, तर याच्या बाबतीमध्ये ते परकीय गुंतवणूकदार जो आहे त्याला थोडा बेनिफिट वाटत असतो, त्याला सिक्युरिटी वाटत असते. पण सरकारी बँकेमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर थोडा परकीय गुंतवणूकदार जो आहे तो थोडा कच खातो, मागं सरकत असतो. हा पण काय आहे तर एक फायदा डोळ्यासमोर ठेवून सरकार हा विचार करत आहे. आता याचे तोटे पण सांगतो बघा. जर ह्या खाजगी बँका खाजगीकरण केल्यानंतर बँका जर प्रॉफिटवरती काम करत असेल, मग जे गरीब असतील, जे मध्यमवर्ग असतील, तर त्यांना कर्ज दिलं जाऊ शकतं का? आपल्यासारख्यांना कर्ज दिलं जाणार नाही. ज्यांच्या मार्फत कर्जाची परतफेड केली जाऊ शकते, फक्त आणि फक्त अशांनाच कर्ज दिलं जाऊ शकतं, कारण खाजगी बँका रिस्क कमी घेतात. हा डिसएडव्हान्टेज झाला. मग समजा मला एखादा उद्योग चालू करायचे असेल आणि भारतामध्ये सगळीकडे खाजगी बँका असतील, पण माझ्याकडे तसं भांडवल दिसत नसेल पाठीमागं मॉर्गेज करण्यासाठी, तर मला कर्ज भेटू शकतं का? नाही भेटू शकत. त्यामुळे इथं गरीब आणि श्रीमंतीची दरी वाढत जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं डिसएडव्हान्टेज काय आहे तर श्रीमंतांनाच कर्ज दिलं जाऊ शकतं. जे रिच आहेत, जे श्रीमंत आहेत, ज्यांचा चांगला बिझनेस चालू आहे, तर त्यांनाच कर्ज दिलं जाऊ शकतं. आणि याच्यामुळे श्रीमंत आणि गरीब ह्याच्यामध्ये एक प्रकारची दरी वाढत जाऊ शकते. आणखी एक, सरकारी बँका ज्या त्या सोशल वेलफेअरसाठी काम करतात, सामाजिक कल्याणासाठी काम करत असतात. जसं जनधन योजना असेल, प्रधानमंत्री किसान योजना असेल, पेन्शन योजना असेल, या सगळ्यांच्यासाठी गव्हर्नमेंट बँका काम करत असतात. जर समजा त्याचं खाजगीकरण केलं तर खाजगी बँक कुठलीही पेन्शन, प्रधानमंत्री जनधन योजना असेल, किसान सन्मान योजना असेल, याच्यासाठी काम करत नाही आहे. त्यामुळं हे जे मी म्हणेल की मिडल क्लास असेल, लोअर मिडल क्लास असेल, तर यांच्यावरती या खाजगीकरणाचा खूप मोठा निगेटिव्ह परिणाम होऊ शकतो. आणखी एक नेपोटिझम पण राहतो बघा. खाजगी बँकांच्यामध्ये नेपोटिझम काय असतो की वशिल्याने याला नोकरी लावणे, त्याच्या वशिल्याने त्याला जवळच्या व्यक्तीला कर्ज देणं, तर असा प्रकार जो आहे तो मोस्टली चालू शकतो बघा नेपोटिझमच्या बाबतीमध्ये. नोकरीच्या बाबतीमध्ये पण असेल आणि कर्ज देण्याच्या बाबतीमध्ये पण असेल. त्यामुळे काय होऊ शकतं की याच्यामुळे जे गरीब असतील, जे मध्यमवर्गीय असतील, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं आणि जास्तीत जास्त श्रीमंत लोकही श्रीमंत होत जातील आणि बिझनेस त्यांचा चांगला रनअप होऊ शकतो. त्यामुळे एका साईडला काही फायदे आहेत, एका साईडला काही तोटे आहेत. आता या दोन्हींचा मध्यस्थ मार्ग पकडून ज्या काही त्रुट्या आहेत त्याच्यावरती गव्हर्नमेंटनं प्रॉपर स्टडी करून, गव्हर्नमेंट ऑब्व्हियसली याच्यावरती स्टडी करतच असेल, याच्यावरती मार्ग काढणं हे सरकारचं काय कर्तव्य आहे. आणि बघूया येणाऱ्या कार्यकाळामध्ये याच्याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती
माहिती पण कळून जाईल की नक्की सरकार आणखी याच्यावरती काय काय विचार करत आहे. ठीक आहे, मी तर थांबतो मित्रांनो. बाकी एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशनची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि याचं टेलिग्राम चॅनेल पण आहे, ते चॅनेल पण तुम्ही जॉईन करू शकता, त्याची पण लिंक खाली देईन मी तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.